नमस्कार. मुंबई म्हणजे आपलं काँक्रीटचं जंगल. पण विचार करा, या काँक्रीटच्या जंगलात जर खराखुरा बिबट्या शिरला तर काय होईल? आज आपण भाईंदरमध्ये घडलेल्या अशाच एका थरारक घटनेबद्दल बोलणार आहोत. एका बिबट्याने अख्ख्या शहराला वेठीस धरलं आणि मग सुरू झालं एक अविश्वसनीय बचाव कार्य. ही घटना आहे 19 डिसेंबर 2025 चे. शुक्रवारची सकाळ होती आणि ठिकाण होतं मुंबईचे एक अगदी गजबजलेलं उपनगर भाईंदर पूर्व. एक अगदी सामान्य सकाळ जी काही क्षणांतच एका मोठ्या दहशतीमध्ये बदलणार होती. पण सगळ्यात आधी मनात प्रश्न येतो की संजय गांधी नॅशनल पार्कपासून इतक्या लांब या भरवस्तीच्या शहरी भागात एक बिबट्या पोचलाच कसा? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. तर सुरुवातीला बघूया की त्या दिवशी नेमकं काय घडलं. हा हल्ला किती अनपेक्षित आणि गंभीर होता. या सगळ्या धावपळीत जखमी किती झाले? तब्बल 7 जण. हो, 7 नागरिक. यात एकाच कुटुंबातले 3 लोक होते आणि रस्त्यावरून चालणारे 4 सामान्य पादचारी. म्हणजे विचार करा, परिस्थिती किती गंभीर होती. कल्पना करा, भाईंदरचा तलाव रोड, सकाळची वेळ, सगळीकडे वर्दळ सुरू आहे आणि अचानक लोकांच्या समोर एक बिबट्या येतो. शहरातलं गोंगाट, गाड्यांचे आवाज, लोकांचा आरडाओरडा, या सगळ्यामुळे तो बिचारा पार गोंधळून गेला आणि घाबरून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने लोकांवर हल्ले करायला सुरुवात केली. ह्या हल्ल्यांनंतर जे सुरू झालं ते होतं एक थरारक बचाव कार्य, जे 1-2 तास नाही तर तब्बल 7 तास चाललं. चला तर मग या ऑपरेशनची संपूर्ण कहाणी पाहूया. चला, आता बघूया की हे सगळं घडलं कसं. अगदी टाईमलाईननुसार सकाळी ठीक 8 वाजता बिबट्या शिरला पारिजात सोसायटीमध्ये आणि फक्त 15 मिनिटात तिथल्या लोकांनी काय कमाल प्रसंगावधान दाखवलं. त्यांनी पटकन मेन गेट बंद करून टाकलं. खरं तर याच एका निर्णयामुळे रस्त्यावरचे शेकडो जीव वाचले. मग 8:30च्या सुमारास तो बिबट्या घुसला फ्लॅट नंबर 101 मध्ये. यानंतर पुढचे काही तास म्हणजे अक्षरशः कसोटी पाहणारे होते. पोलीस आले, फायर ब्रिगेड आली, SGNPची स्पेशल रेस्क्यू टीम आली आणि अखेर दुपारी 3 वाजता त्या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात बंद करण्यात यश आलं. आणि इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. कोणतीही सरकारी यंत्रणा पोचायच्या आधी तिथल्या सामान्य लोकांनी जे धाडस दाखवलं, जी समयसूचकता दाखवली, त्यामुळंच एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरच्या शेकडो लोकांचे प्राण वाचले. त्यांची ती एक कृती निर्णायक ठरली. या संपूर्ण बचाव कार्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता टाक कुटुंबाच्या घरातला. बिबट्याने त्यांच्या घरात घुसून हल्ला केला होता, पण 25 वर्षांच्या अंजली टाकने गंभीर जखमी असताना सुद्धा कुटुंबाच्या मदतीने त्या बिबट्याला एका बेडरूममध्ये कोंडून टाकलं. त्यांच्या या धाडसामुळेच तो बिबट्या एका जागी अडकला आणि रेस्क्यू टीमला आपलं काम करणं सोपं झालं. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय घडलं, पण आता वळूया त्याहूनही महत्त्वाच्या प्रश्नाकडे. हे सगळं का घडलं? तो बिबट्या शहरात घुसलाच का? तर मग हा बिबट्या तिथपर्यंत पोहोचला तरी कसा? तज्ज्ञांनी त्याचा एक संभाव्य मार्ग सांगितलाय. असं मानलं जातंय की त्याचा प्रवास सुरू झाला आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून. तिथून तो चेना आणि वसई खाडीच्या किनाऱ्याने आला. आणि माहितीये का, त्याने रस्ता म्हणून काय वापरलं? तर आपलं खारफुटीचं जंगल. हा त्याच्यासाठी एक नैसर्गिक सुरक्षित कॉरिडॉर बनला होता. आणि याच कॉरिडॉरमधून प्रवास करत करत तो अखेर भाईंदरच्या तलाव रोड जवळच्या पाणथळ भागातून थेट माणसांच्या वस्तीत दाखल झाला. पण तो शहराकडे ओढला का गेला? यामागे बरीच कारणं आहेत. पण सगळ्यात मोठं कारण आहे भटकी कुत्री, जी आता बिबट्यांसाठी एक सोपं अन्न बनली आहेत. त्याशिवाय जंगलतोड आणि विकास प्रकल्पांमुळे त्यांचं नैसर्गिक घर कमी होत आहे. शहरात त्यांना सहज पाणी मिळतं, निवारा मिळतो, हे सगळे घटक मिळून त्यांना शहराकडे खेचत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, भाईंदरची ही घटना काही अपवाद नाही. हे एका खूप मोठ्या आणि राज्यभर पसरलेल्या संकटाचं फक्त एक छोटंसं उदाहरण आहे. हा संघर्ष समजून घ्यायचा असेल तर कॅरिंग कपॅसिटी किंवा वहनक्षमता ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक जंगलाची, प्राण्यांची एक ठराविक संख्या सांभाळण्याची एक लिमिट असते. जेव्हा प्राण्यांची संख्या त्या लिमिटच्या पुढे जाते तेव्हा त्यांना नवीन जागा शोधण्यासाठी बाहेर पडावंच लागतं. ही तुलना पाहिली की या संकटाची भीषणता लक्षात येते. बघा, एका बाजूला मुंबईत म्हणजे भाईंदरमध्ये बिबट्या शहरात शिरतो आणि त्याला पकडून दुसरीकडे नेलं जातं. पण त्याच महिन्यात पुण्याच्या जुन्नर शिरूर भागात परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की काही बिबट्यांना नरभक्षक म्हणून घोषित करावं लागलं आणि त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले गेले. यावरून कळतं की हा संघर्ष किती टोकाला गेला आहे. मग आता यावर उपाय काय? हा संघर्ष टाळून माणूस आणि वन्यप्राणी शांततेत एकत्र नांदू शकतात का? चला, काही संभाव्य उपायांवर नजर टाकूया. तज्ज्ञांच्या रिपोर्टमध्ये काही ठोस उपाय सुचवले आहेत. सगळ्यात पहिलं, आनंदवन ग्रीन कॉरिडॉर बनवणं.
जेणेकरून प्राण्यांना येण्या-जाण्यासाठी एक सुरक्षित रस्ता मिळेल. दुसरं, कचरामुक्त विभाग तयार करणं. त्याने काय होईल तर भटक्या कुत्र्यांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल. तिसरं, खास मीरा भाईंदरसाठी एक फास्ट ॲक्शन रेस्क्यू टीम बनवणं. चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना ट्रेनिंग देणं. आणि पाचवं म्हणजे जे संवेदनशील भाग आहेत तिथे संरक्षण भिंती आणि CCTV लावणं. या संपूर्ण विश्लेषणाचं सार खरं तर या एका वाक्यात आहे. या समस्येवर उत्तर भीती नाही आहे, उत्तर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि योग्य नियोजन. याच मार्गानं आपल्याला पुढे जावं लागेल. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. मुंबईसारख्या शहरात जिथे जंगल आणि कॉन्क्रीटच्या इमारती एकमेकांना खेटून उभ्या आहेत, तिथे माणूस आणि बिबट्या एकत्र राहू शकतात का? आणि या सहअस्तित्वासाठी एक समाज म्हणून आपण खरंच तयार आहोत का? यावर विचार करायला हवा.